नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आता 20 एप्रिलपासून दिव्यांगांना एप्रिल महिन्याची पेन्शन मिळणार आहे। तहसील कार्यालयातून तसेच वरिष्ठ स्तरावरून मोठी माहिती मिळालेली आहे। मित्रांनो, दिव्यांगांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आता इतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या खात्यावर पैसे जमासुद्धा झालेले आहे। तर मग आता दिव्यांग बांधवांना हे पेन्शन कधी मिळणार आहे याबाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की sasmahit.org या वेबसाईटवर मेसेज आलेला होता आणि त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता दिव्यांग बांधवांना कधी पेन्शन मिळणार, कारण की दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्यापासूनचे पैसे हे त्यांच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत दिले जाणार आहे। त्यावर डेटा या ठिकाणी गोळा केला जात आहे। हा डेटा विशेष सहाय्य योजनेमार्फत म्हणजेच sasmahit.org या वेबसाईटवरून घेण्यात आलेला आहे। जे दिव्यांग आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांची नोंद ही या sasmahit.org या वेबसाईटवर दिव्यांग म्हणून झालेली आहे। अशा सर्व दिव्यांग बांधवांचा आता डेटा व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि आता ही डेटा व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर लवकरच दिव्यांग बांधवांना हे पैसे सोमवारपासून दिल्या जाणार आहे। ज्या दिव्यांग बांधवांचा डेटा व्हेरीफाय झालेला आहे अशा सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी सोमवारपासून पैसे 2,500 रुपये त्यांच्या खात्यात दिल्या जाणार आहे। मित्रांनो, मग आता हे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करण्यास सांगितलेले होते, त्या माध्यमातूनही या ठिकाणी दिव्यांगांचा डेटा गोळा केला जात आहे। तर अशा पद्धतीने आता हे डेटा व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। ज्या दिव्यांग बांधवांचा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत डेटा व्हेरीफाय करण्यात आलेला आहे त्या दिव्यांग बांधवांना सोमवार 20 एप्रिल 2026 पासून पैसे त्यांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे। इतर जे दिव्यांग बांधव असतील त्यांची डेटा प्रक्रिया अपडेट करण्याची प्रक्रिया ही सुरूच राहणार आहे। त्यासाठी UDID कार्ड हे लिंक असणे गरजेचे आहे। UDID कार्डला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे, कारण की त्यानुसारच आता हा दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळणार आहे। त्यासाठी UDID कार्ड हे तुमचे KYC करून घ्या। त्यावर तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर लिंक करून घ्या आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी करून घ्या। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी दिव्यांग बांधवांसाठी आहे। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।